झोप येत नाहीये वाटतं. कुणाची वाट बघताय का? जेवण थोडं जास्त झाले म्हणून शतपावली करतोय. काय कोणाची वाट बघायची असते तर जेवणासाठी थांबलो नसतो ना. दड खोटं सुद्धा बोलता येत नाही तुम्हाला. अण्णांची औषधाची वेळ झाली होती म्हणून तुम्ही जेवलात, नाहीतर सकाळी वाचून झालेला पेपर पुन्हा पुन्हा वाचत होतात मगाशी. अहो, एवढी काळजी वाटते तर नीट बोला ना त्यांच्याशी, नाहीतर नेहमी आपलं ओरडून बोलत असता, नाहीतर टोमणे मारत असता. हे बघ, जसं बोलता येतं तसंच बोलणार मी. हा, तू आज मला शिकू नकोस. तू हे 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 हेच जरा कमी करा. असंच बोलायला हो. हा, आता बघ वाटली किती, अजून पत्ता नाही त्यांचा. मला माहितीये आजही ते एकत्र येणार नाहीत. तुझं काय नेमकं बोलणं झालं फोनवर? हे बघा, त्यांनी मला थोडासा उशीर होईल असं सांगितलेलं होतं, आणि आता तुम्ही उगीच मला छळू नका. सतत सतत पाठीशी घाल त्यांना. बस एवढं बोलून पालत्या घड्यावर पाणी. काही फरक नाही तुझ्यात आणि त्यांच्यात. काय म्हटलं होतं? आज सुद्धा हे दोघे वेगवेगळे येणार. तुला नक्की सांगतो, या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय. काय झालं? बघितलं, तुमच्या मनात संशय असतात, प्रत्यक्षात तसं काहीही नसतं. एवढं सांगते मी तरी स्वतःच खरं करण्याची सवय काही जात नाही तुमची. एक मिनिट काकू. काका, हे खरं आहे की आम्ही आज एकत्र नव्हतो. आदितीची मीटिंग संपायला बराच उशीर झाला, तिचा फोनही लागत नव्हता. मग मी तिला मेसेज केला की आपण आज एकत्र भेटून मग जाऊया. बोल बोल. नाही, मगाशी काय बोलत होतीस ते कळलं नाही मला. परत बोल. काका, हे खरं आहे की आम्ही आजकाल एकत्र येत नाही, जमतच नाही. पण त्याचं कारण म्हणजे आमचं वाढलेलं काम. आमच्या दोघांमध्ये काही वाद नाहीये आणि कधी होणारही नाही.